आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीत तणाव उफाळून आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतानाच शिंदे यांनी साताऱ्यातील घटनांवर गंभीर आरोप करत लोकशाही धोक्यात आल्याचा दावा केला। या दंडाला 4-5 पोलीस, या दंडाला 4-5 पोलीस, कमरेला 4-5 पोलीस, पायाला 4-5 पोलीस, एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय। माझी चूक एवढीच होती, माझ्या पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजवायला मी तिथे गेलो आणि त्यांना अडवतात म्हटल्यावर मी त्यांना म्हणलं तुम्ही आतमध्ये चला। ही लोकशाहीचं रक्षण करणं माझी चूक आहे। अध्यक्ष महाराज लागलं मला त्या झटापटीमध्ये, मी डायबिटीजचा पेशंट आहे, रक्त जोरात यायला लागलं, माझ्या बॉडीगार्डनं मला रुमाल दिला, पण तोपर्यंत अध्यक्ष महाराज त्या दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपी सारखं पळवल घेऊन गेले। फक्त त्याला मतदानाला जाऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्या 2 लोकांना मतदानापासून वंचित करायचं होतं। आमच्याकडे 33 सदस्य होते, आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते। या सभागृहामध्ये सन्माननीय अर्जुन खोतकर आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातली घटना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी आपल्यासमोर मांडलेली आहे त्याचा मी देखील साक्षीदार आहे। कारण ही निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू झाली नव्हे, जेव्हा याची तारीख जाहीर झाली त्यावेळेस मला शंभूराज देसाई यांनी फोन केला होता। मकरंद पाटील पण तिकडे होते आणि ते म्हणाले की 2 मतदार जे आहेत त्या मतदारांवर कधी काळातला पूर्वीचा 5-10 वर्षाचा कुठला गुन्हा काल 1 दिवस आधी दाखल केलेला आहे आणि यांना अरेस्ट करणार आहे। मी त्यांना एकच सांगितलं की उद्या मतदान आहे, मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही, उलट कोर्ट देखील ऑर्डर करतं की मतदानाला पाठवा म्हणून। SP मला म्हणाले असं काही होणार नाही, त्यांना वंचित मी ठेवणार नाही, ते मतदान करतील, मतदान झाल्यानंतर काय शहानिशा करा आणि त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही करायची ती करा। तुमचे लोक तिकडे गेटवर थांबलेले आहेत अशी आमच्या लोकांनी माहिती दिलेली आहे, तर तुम्ही त्यांना सूचना द्या, इन्स्ट्रक्शन द्या की मतदान झाल्यानंतर तुम्हाला जी काही कार्यवाही करायची ती करू शकता तुम्ही, परंतु मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका, अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं। ते बोलले असं काही होणार नाही। परंतु त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं, शंभूराज देसाईंनी स्वतः सांगितलं मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले। परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। ठीक, चला आता आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।